आपण बघितलं की पोट्सडाम परिषदेमध्ये जे काही बैठक झाली, चर्चिल, ट्रुमन आणि स्टॅलिन, जे जर्मनीचं विस्थापन असेल ते विस्थापन करावं, त्याच्यानंतर जी काही विस्कळीत परिस्थिती असेल ती पूर्वपदावर आणण्यासाठी यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये जे काही हेनरी ट्रुमन असतील, त्या हेनरी ट्रुमनने आपला जो काही मॅनहॅटन प्रोजेक्ट होता, त्या मॅनहॅटन प्रोजेक्टची थोड्याफार प्रमाणामध्ये जी काही माहिती असेल ती फक्त चर्चिलला देण्यात आली. आणि जो स्टॅलिन होता, स्टॅलिन याला मॅनहॅटन प्रोजेक्ट असेल किंवा अणुबॉम्ब बद्दलची जे काही माहिती असेल त्या माहितीबद्दल यांनी अंधारात ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर जे काही ब्रिटन असेल किंवा आपण त्याला युनायटेड किंगडम म्हणतो, आता युनायटेड किंगडम याचा पण अमेरिकेच्या अणुसंशोधनाला पूर्ण असा पाठिंबा असलेला आपल्याला दिसून येतो. आता पाठिंबा असण्याचं एक असं कारण की हे जे काही मित्रगट होता, या 4 राष्ट्रांचा मित्रगट होता, अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड आणि सोव्हिएत रशिया. परंतु सोव्हिएत रशिया व्यतिरिक्त हे जे तिन्ही देश होते, हे तिन्ही देश लोकशाही समर्थक किंवा लोकशाहीचे पुरस्कर्ते होते आणि एक वैचारिक मतभेदाच्या दृष्टिकोनातून रशियाला ते शत्रुत्वाच्या नजरेने बघत होते. आता मागच्या लेक्चरला आपण बघितलं की हे जे काही मित्र राष्ट्र होते यांची जी युती होती फक्त तो वरवरचा देखावा होता, परंतु त्यांचे अंतर्गत किंवा मनस्वी जे कुटील काव्य असतील ते अलग होते. फक्त वरवरचा देखावा होता की आम्ही सोबत आहोत, परंतु स्वार्थासाठी हे सर्व स्वस्वार्थासाठी हे सर्व कुटील काव्य खेळताना आपल्याला दिसत आहे. युनायटेड किंगडम याचा जो काही मॅनहॅटन प्रोजेक्टला जो काही पाठिंबा होता, याचं महत्वाचं कारण असं की अमेरिकेकडून जे काही आण्विक संशोधनाबद्दलची जी काही माहिती असेल किंवा त्यांच्या कार्यक्रमाबद्दल माहिती असेल किंवा जे काही साधन आण्विक संशोधनाबद्दलचे जे काही संशोधनाचे साधने किंवा जे काही टेक्निक असेल त्या टेक्निकची मदत ही युनायटेड किंगडम किंवा इंग्लंडला होत होती. आणि त्यांचा ट्यूबोलाय हा जो काही प्रोजेक्ट होता, हा प्रोजेक्ट पण आण्विक संशोधनावर काम करत होता. आता मॅनहॅटन प्रोजेक्ट जो होता, हा मॅनहॅटन प्रोजेक्ट अमेरिकेने 1939 ला याची सुरुवात केली. आणि या मॅनहॅटन प्रोजेक्ट जो होता, हा प्रोजेक्ट ज्यावेळी यांनी स्थापन केला किंवा याच्यावर काम सुरू केलं, त्यावेळी त्यांनी $2 बिलियन इतकी म्हणजे अब्जावधीची जी काही रक्कम असेल ती रक्कम ही मॅनहॅटन प्रोजेक्टसाठी मंजूर करण्यात आली. की ज्यांचं ते काय काँग्रेस असतं, अमेरिकन काँग्रेस, या अमेरिकन काँग्रेसने $2 बिलियन इतकी अब्जावधीची जे काही संपत्ती असेल किंवा एक भाग असेल तो भाग या आण्विक संशोधनासाठी राखीव ठेवलेला दिसून येतो. म्हणजे सद्यस्थितीच्या कालखंडामध्ये जर आपण विचार केला तर ते त्या काळचे $2 बिलियन ते आजचे $25 बिलियन एवढं ते सांगता येतं. त्यानंतर हा जो काही मॅनहॅटन प्रोजेक्ट होता, यामध्ये 1,30,000 जे काही कर्मचारी असतील ते कर्मचारी काम करत होते. आता या 1,30,000 कर्मचाऱ्यांमध्ये जे काही चतुर्थ श्रेणीपासून तर प्रथम श्रेणीपर्यंत हे सर्व कर्मचारी होते. त्यानंतर विविध असे इंजिनियर, सायंटिस्ट, फिजिशियन, केमिस्ट्रियन हे असे मोठमोठे व्यक्ती या मॅनहॅटन प्रोजेक्टमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर जो काही $2 बिलियन जो काही अर्थसंकल्पामध्ये जो काही भाग दिलेला होता किंवा ही जी रक्कम होती $2 बिलियन, याच्यापैकी 90% रक्कम ही फॅक्टरीची उभारणी, म्हणजे सपोजली एखादा प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्टवर काम सुरू आहे तर त्याच्यासाठी फॅक्टरीची उभारणी करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये जे काही मटेरियल निर्माण केलं जाईल किंवा विविध अशी प्रोसेस केली जाईल किंवा रिसर्च केलं जाईल, त्यासाठी 90% जी काही रक्कम होती ती 90% रक्कम याच्यासाठी राखीव होती. या $2 बिलियन मधली 90% रक्कम. आणि 10% रक्कम जी होती ती 10% रक्कम ही शस्त्रास्त्रांचं उत्पादन करण्यासाठी, म्हणजे शस्त्रास्त्रे निर्माण करण्यासाठी हे 10% रक्कम राबवलेली दिसून येते. आता जर आपण याच्यामध्ये असा विचार केला तर 90% हे जे रक्कम आहे
ते फक्त रिसर्चवर जास्तीत जास्त, कारण रिसर्च झाला की शस्त्रास्त्रे किंवा जे काही आण्विक वापर असेल तो आण्विक वापर पुढे करता येईल, परंतु जास्त त्यांचा फोकस जो होता तो रिसर्च किंवा संशोधनावर दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर हे जे काही मॅनहॅटन प्रोजेक्ट होता, या मॅनहॅटन प्रोजेक्ट मध्ये जे काही मार्शल होता, आता मार्शल हा मेन होता, जो आपण मार्शल प्लॅन बघतो त्याच्यातील जो काही मार्शल होता तो मेन होता. आणि जे काही रॉबर्ट ओपेनहेमर हे जे काही एक शास्त्रज्ञ होते, या शास्त्रज्ञांना आण्विक संशोधन आणि विकास कार्यक्रम जो काही होता यांचा मॅनहॅटन प्रोजेक्टचा, याचे मेन हेड केलेले होते. आता रॉबर्ट ओपेनहेमर हे सायंटिस्ट होते आणि त्यांनी जे काही विखंडन होते किंवा त्याला आपण फ्युजन असं म्हणतो, म्हणजे एखादा अणू असतो त्या अणूचं विखंडन, आता एकाचं 2 मध्ये, 2चं 4 मध्ये, 4चं 16 मध्ये, हे असं विखंडन होते. तर या विखंडनाचा शोध हा रॉबर्ट ओपेनहेमर याने लावला होता आणि रॉबर्ट ओपेनहेमर हाच मॅनहॅटन प्रोजेक्टवर काम करत होता. त्यानंतर या मॅनहॅटन प्रोजेक्टच्याच अनुषंगाने अमेरिकेने जे काही अणुबॉम्ब तयार केले, आता अणुबॉम्ब हे 2 अणुबॉम्ब तयार केले त्यांनी. त्याच्यामध्ये एक अणुबॉम्ब जो होता तो लिटल बॉय ॲटॉम बॉम्ब आणि दुसरा फॅटमॅन ॲटॉम बॉम्ब. आता हे जे 2 अणुबॉम्ब होते, आता याच्या नावावरूनच आपल्या लक्षात येते, लिटल बॉय म्हणजे याची साईज, आकार वगैरे, त्याचे ज्या कॅरेक्टरिस्टिक असतील किंवा वैशिष्ट्य असतील हे फॅटमॅन पेक्षा कमी प्रमाणात असतील. आणि लिटल म्हणजे लहान आणि फॅट म्हणजे मोठा. तर यावरून कसं की लिटल बॉय हा जो ॲटॉम बॉम्ब होता हा याचा आकार हा लहान होता आणि फॅटमॅन जो होता फॅटमॅनचा आकार मोठा होता. आता अनेक इतिहासकार असे म्हणतात की हे जे काही कोडनेम असेल, हे कोडनेम तत्कालीन जे काही चर्चिल असतील, तर चर्चिलच्या शरीर ठेवणीवरून फॅटमॅन नाव हे फॅटमॅन किंवा 9 ऑगस्टला जो बॉम्ब टाकला त्याला दिलं असेल, आणि लिटल बॉय जे असेल ते जे काही हेनरी ट्रुमन होते त्या हेनरी ट्रुमनला दिली असेल, असं नामकरण दिलं असेल. परंतु हे योग्य नाही, कारण याला संदर्भ मिळत नाही. कारण हे जे काही कोडनेम देणारे होते किंवा ज्यांनी या ॲटॉम बॉम्बला कोड नाव दिलं किंवा सांकेतिक नाव दिलं ते होते रॉबर्ट सर्बर. आता रॉबर्ट सर्बर हे जे होते ते रॉबर्ट ओपेनहेमर यांचे विद्यार्थी होते आणि त्यांनी या बॉम्बच्या आकारावरून किंवा त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक वरून या बॉम्बला लिटल बॉय ॲटॉम बॉम्ब किंवा फॅटमॅन ॲटॉम बॉम्ब असे नावं दिलेले आपल्याला आढळून येतात. आता लिटल बॉय ॲटॉम बॉम्ब जो होता, हा लिटल बॉय ॲटॉम बॉम्ब अमेरिकेने जापानवरती 6 ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमा या शहरावर टाकण्यात आला. आता हा जो काही बॉम्ब होता, या बॉम्बची जी काही टाईप होती ती एक सिंपल गन, जशी आपण रायफल सारखं असते, तर एक सिंपल गन सारखे हे टाईप होती. आणि या ॲटॉम बॉम्ब मध्ये युरेनियम 235 याचा वापर करण्यात आला होता किंवा त्याला U-235 असं सुद्धा म्हटलं जातं. आणि यामध्ये जो काही वापर करण्यात आला होता तो वापर होता युरेनियमचा आणि एक विखंडन किंवा फ्युजन म्हणतो आपण त्याला. तर या विखंडनामध्ये असं होतं की वर्गीय पद्धतीने त्या अणूंचं विखंडन होत चालतं. आता बघा, यामध्ये जर आपण हे एक आकृती बघितली किंवा एक विखंडनाची आपण एक आकृती घेतलेली आहे सपोजली. आता हा युरेनियम, या युरेनियमचा स्फोट झाला म्हणजे हे 2 न्यूट्रॉन अलग होत आहे. हा एक युरेनियम होतोय हे एकापासून आणि हा एक होतोय. आता याच्यापासून हे 2 झाले, ओके, या 2 पासून हे 2 झाले, याच्यापासून हे 2 झाले, म्हणजे असं वाढत 1 2 4 16 असे म्हणजे वर्गीय पद्धतीने हे वाढत जातात. या प्रकारचे सूत्र हे इथं वापरलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर जो काही लिटल बॉय बॉम्ब होता, या लिटल बॉम्ब
या लिटल बॉय बॉम्ब मध्ये जो काही युरेनियमचा वापर होता तो वापर हा 64 किलोग्रॅम इतका करण्यात आला होता, किंवा यामध्ये जो काही भरणा गेलेला होता युरेनियमचा तो 64 किलोग्रॅम इतका भरणा होता. आणि हा जो काही बॉम्ब होता, आता या बॉम्बची जी साईज होती ती लहान होती आणि एक गन टाईप होतं ते, म्हणजे जसं मिसाईल सारखं मिसाईल गन असते त्या मिसाईल गन टाईप सारखं एक सिंपल असा आकार याचा होता. त्यानंतर जो काही याचा व्यास होता हा व्यास 28 इंचाचा होता, म्हणजेच 71 सेमीचा. आता यावरून आपल्या एक असं लक्षात येईल की याचा व्यास किंवा आकार किंवा मग याच्यामध्ये जे काही हा जो बॉम्ब असेल या बॉम्बची जी काही तयार केलेलं गेलेलं त्याचं मॉडेल असेल, या मॉडेलवरून आपल्या असं लक्षात येतं की हा ज्या फॅटमॅन बॉम्ब होता या फॅटमॅन बॉम्ब पेक्षा लहान आकाराचा असलेला आपल्याला दिसून येतो, कारण त्याचा व्यास सुद्धा हा कमी प्रकारचा आहे. त्यानंतर त्याच दृष्टिकोनातून जर आपण फॅटमॅनचा जर विचार केला तर फॅटमॅन मध्ये काय, तर फॅटमॅन मध्ये प्लुटोनियमचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. आता प्लुटोनियम हा एक आता जसा युरेनियम हा फ्युजन होता तसा प्लुटोनियम हा एक्सप्लोशन होता. म्हणजे त्याचं सुद्धा विखंडन होत होतं, परंतु त्याचं एक्सप्लोशन असं होत होतं की बाह्य दाबाने आतील बाजूस खूप वेगाने ते फेकले जात होतं. म्हणजे एखादा बाह्य दाब एखाद्या वस्तूवर दिला तर ते आतील भागामधून एकदम वेगवान याच्याने त्याचा स्फोट होत होता. आणि यामध्ये जे काही युरेनियम 238 असेल, आता हे एक युरेनियम हा मूलद्रव्य आहे, आता याचा सुद्धा यामध्ये वापर करण्यात आला होता. यामुळे कसं की हा जो काही बॉम्ब होता फॅटमॅन, हा फॅटमॅन लिटल बॉय पेक्षा खूप विध्वंसकारी होता, कारण त्याच्यामध्ये काय तर इम्प्लोजनचं मोठ्या प्रमाणात संबंध जोडलेला होता. त्यानंतर याच्यामध्ये जो काही प्लुटोनियम होता, हा प्लुटोनियम 6.4 किलोग्रॅम याच्यामध्ये वापरलेला होता. आणि याचा व्यास, आता सपोजली जर आपण लिटल बॉयचा व्यास बघितला तर लिटल बॉयचा व्यास हा 28 इंचाचा आहे आणि किंवा 71 सेंटीमीटर. परंतु फॅटमॅनचा जर व्यास बघितला तर फॅटमॅनचा व्यास जो होता तो 60 इंचाचा होता, म्हणजेच 1.5 मीटर पर्यंतचा. आता यामध्ये असं झालं की हे जे काही बॉम्ब होते हे बॉम्ब नेण्यासाठी बोईंग B-29 सुपर फोर्ट्रेस हे विमान वापरलं गेलं होतं. आता यामध्ये अमेरिकेने जे 2 शहरं निवडलेले होते, हिरोशिमा आणि कोकुरा. कोकुरावर हा फॅटमॅन बॉम्ब टाकला जाणार होता, परंतु काय झालं की कोकुरामध्ये जे काही धुकं होतं किंवा आपण त्याला फॉग म्हणतो, ते धुकं किंवा तेथील वातावरण हे थोडं अस्पष्ट असल्यामुळे अमेरिकेने काय केलं की कोकुरामध्ये बॉम्ब न टाकता त्यांनी नागासाकी याच्यावरती बॉम्ब टाकला. आता बघा याच्यामध्ये एक मॅप आहे, तो मॅप बघू आपण. एक मिनिट. यामध्ये एक मिनिट फक्त. यामध्ये हे जे काही 6 ऑगस्टला हा जो काही बॉम्ब फेकला गेला आहे किंवा हा बॉम्ब टाकला गेलेला आहे तो हिरोशिमावर 6 ऑगस्टला. त्यानंतर 9 ऑगस्ट 1945ला आणि 2 रो दिसत आहे तुम्हाला. पहिला रो जो आहे तो या मार्गे जो ईस्ट चायना सी आहे, नागासाकी, कोकुरा आणि हिरोशिमा हे तिन्ही तुम्हाला एका लाईन मध्ये दिसत असतील. तर आधी हिरोशिमावर टाकला आणि दुसरा जो अणुबॉम्ब टाकायचा होता तो कोकुरा हे जे काही शहर होतं या कोकुरा शहरावर टाकणार होते, परंतु तिथं धुक्याचं सावट असल्याने, कारण आता हिरोशिमामध्ये हा स्फोट होतोय 6 ऑगस्टला 6 ऑगस्टला स्फोट होत असल्यामुळे वातावरणामध्ये पण चेंजेस झालेला आपल्याला दिसून येतोय. आणि त्याचाच परिणाम कशावर झाला तर कोकुराचा जो काही प्रदेश होता या कोकुराच्या प्रदेशामध्ये धुळीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. त्यामुळे जे काही स्पष्टपणा होता तो स्पष्टपणा
जे वैमानिक असतील त्या वैमानिकांना दिसत नव्हता. त्यामुळे त्यांनी नागासाकी या शहरावर 9 ऑगस्ट 1945 ला हा जो काही फॅटमॅन अणुबॉम्ब असेल हा फॅटमॅन अणुबॉम्ब टाकलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर की जसं आपण वारंवार असं म्हणतो की जपान हा जो होता तर जपान हा शरणागती पत्करण्याच्या तयारीत असताना सुद्धा अमेरिकेने फक्त आपली ताकद दाखवून देण्यासाठी जगाला हा अणुबॉम्ब टाकलेला दिसतो. परंतु जर आपण एक विचार केला की महायुद्धाची सुरुवात कोणी केली तर महायुद्धाची सुरुवात ही जर्मनीने केली. ओके, जर्मनी किंवा हिटलर हा सर्वस्वी जबाबदार दुसऱ्या महायुद्धाला असलेला दिसून येतो. परंतु एक असा ढोबळ मनाने विचार केला की अमेरिकेने अणुबॉम्ब जर्मनीवर न टाकता जपानवर का टाकला. आता याचं एक असं मुख्य कारण होतं की जर्मनीवर जर त्यांनी अणुबॉम्ब टाकला असता सपोजली तर यामुळे काय झालं असतं की जे काही त्यांचे मित्र राष्ट्र होते, आता सपोजली UK किंवा युनायटेड किंगडम किंवा आपण त्याला इंग्लंड म्हणतो, ब्रिटन असेल, फ्रान्स असेल किंवा सोव्हिएत रशिया असेल, हे त्याच्या आजूबाजूला म्हणजे जर्मनीच्या आजूबाजूला यांच्या सीमा असलेल्या दिसून येतात. जर जर्मनीवर अणुबॉम्ब टाकला असता तर याची झड जी असेल ही झड मित्र राष्ट्रांना पण पोहोचली असती. हे एक कारण याच्यामधून येतं. त्यानंतर जर्मनीमध्ये जे काही अमेरिका असेल, अमेरिकेचे आर्थिक हितसंबंध हे जोडलेले होते. कारण जे काही पश्चिम जर्मनी असेल या पश्चिम जर्मनीमध्ये अमेरिकेचे संबंध जे काही आर्थिक हितसंबंध असतील हे आर्थिक हितसंबंध असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पर्ल हार्बरवर 7 डिसेंबर 1941 ला ज्यावेळी जपान पर्ल हार्बरवर हल्ला करताय आणि त्याच्याच विरोधात किंवा जपानला वठणीवर आणण्यासाठी अमेरिका ही युद्धात उतरते. त्यामुळे एक त्यांचा सूट जो घेणं होता पर्ल हार्बरचा सूट घेणं पण या अणुहल्ल्याने त्यांना साध्य करता आले. असे आपल्याला ढोबळ मनाने 3 ते 4 उदाहरणं जे असतील किंवा कारणे असतील ते कारणे सांगता येतात. तसेच फक्त पूर्वीय पॅसिफिक जो असेल प्रदेश या प्रदेशामध्येच हा अणुबॉम्ब टाकणं यांनी योग्य समजलं. कारण जर इटली किंवा जर्मनीवर यांनी अणुहल्ला केला असता तर जे काही युरोप असेल ते युरोप पूर्णतः उद्ध्वस्त झालं असतं. त्यानंतर इथं एक अशी गोष्ट सांगायची की सपोजली आता अणुहल्ला झाला. आता आपण बघतोय की युरेनियमचं जे विखंडन होते 1चे 2, 2चे 4, 4चे 16, 16चे 296 या अशा प्रकारे वर्गानुसार हे होत चालत आहे. तर आता याच्यावर नियंत्रण कसं ठेवायचं हा एक प्रश्न येतो की सपोजली अणुस्फोट झाला मग याच्यावर नियंत्रण. आता नियंत्रण ठेवण्यासाठी कॅडमियमच्या काड्या ज्या असतात या कॅडमियमच्या कांड्या यांचा वापर केला जातो. कारण कॅडमियम हे जे काही युरेनियम असेल किंवा जे किरणोत्सार किंवा हे आण्विक शक्ती असेल याला शोषून घेतं. त्यानंतर अनेक शास्त्रज्ञ असे म्हणतात की 24 तासापर्यंत जर एखादा व्यक्ती बाहेरील वातावरणामध्ये मिसळला नाही तर त्याच्यावर तो परिणाम जो आहे तो कमी प्रमाणात होतो. म्हणजे 24 तासापर्यंत याचं प्राबल्य हे मोठ्या प्रमाणात असतं. आणि जो स्फोट आहे त्या स्फोटमध्ये जे काही केमिकल किंवा वगैरे टेक्निक असेल ती किंवा युरेनियम किंवा प्लुटोनियम याचं किती प्रमाण होतं या प्रमाणावर त्याची सक्रियता ही आपल्याला दिसून येते. या प्रकारे हा जो काही मॅनहॅटन प्रोजेक्ट होता हा मॅनहॅटन प्रोजेक्ट इथं राबवलेला त्यांनी दिसून येतो. त्यानंतर याच्या आधी आपलं एक असं की जे ट्रिनिटी शहर होतं या ट्रिनिटी शहरमध्ये त्यांनी 16 जुलै 1945 ला या मॅनहॅटन प्रोजेक्ट किंवा आण्विक अणुचाचणी याची अणुचाचणी घेतली होती. त्याला ट्रिनिटी चाचणी म्हणून ती प्रसिद्ध आहे. जसं इंदिरा गांधी यांनी पोखरण येथे जे काही पहिली अणुचाचणी घेतली होती तर ती पोखरण अणुचाचणी या नावाने जशी प्रसिद्ध आहे तशीच 1945 ची मॅनहॅटन प्रोजेक्ट मधीलच एक चाचणी ती ट्रिनिटी चाचणी म्हणून प्रसिद्ध असलेली दिसून येते. या प्रकारे आपल्याला या अणुयुद्धाचं सांगता येतं. त्यानंतरचा पुढचा आपला जो काही पॉइंट आहे तो पॉइंट म्हणजे ट्रुमन सिद्धांत किंवा त्याला ट्रुमन डॉक्ट्रिन.
ट्रुमन डॉक्ट्रिन असं म्हटलं जातं. आता 12 एप्रिल 1945 ला फ्रँकलिन रुझवेल्ट यांचा मृत्यू होतोय आणि जे उपराष्ट्राध्यक्ष होते हेनरी ट्रुमन हे राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान झाले. आता विराजमान झाल्याने कसं झालं की हे जे काही ट्रुमन होता, हा ट्रुमन जो काही भांडवलवाद असेल त्या भांडवलवादाचा कट्टर पुरस्कर्ता होता. त्यानंतर ज्यावेळी महायुद्ध संपलं, आता महायुद्ध संपल्यानंतर जे काही करार झाले होते त्या कराराचं उल्लंघन मोठ्या प्रमाणामध्ये सोव्हिएत रशिया करत होता आणि सोव्हिएत रशिया हा संपूर्ण युरोप आणि जगावर आपला जो काही प्रभाव असेल हा प्रभाव निर्माण करण्याच्या तयारीत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून त्याने ग्रीक असेल, इराण असेल, तुर्कस्तान असेल यांच्यामध्ये त्याने हस्तक्षेप केला. जो अंतर्गत हस्तक्षेप असेल तो अंतर्गत हस्तक्षेप सोव्हिएत रशिया याने केलेला आपल्याला दिसून येतो. तसेच जे काही युद्धकालीन परिस्थितीमध्ये मित्र राष्ट्रांनी आपलं जे काही सैन्य असेल ते सैन्य युरोपामध्ये इतर देशांमध्ये पाठवलेलं होतं. परंतु यांचा एक असा करार होता की महायुद्ध संपल्यानंतर ते सैन्य माघारी घेण्यात यावं. परंतु सोव्हिएत रशियाने तसं केलं नाही. सोव्हिएत रशियाने सैन्याची माघार तर घेतलीच नाही, परंतु ज्या देशामध्ये त्यांचं सैन्य आहे त्या देशावर त्यांनी विविध प्रकारचं दबाव तंत्र राबवून त्या देशांकडून विविध असे करार हे करून घेतले आणि त्या देशामध्ये साम्यवाद रुजवण्यास सुरुवात केलेली दिसून येते. म्हणजे आपण जर एक उदाहरण घेतलं तर त्या उदाहरणामध्ये इराणचं उदाहरण घेता येईल की इराणमध्ये ज्यावेळी मित्र राष्ट्रांचं पूर्ण सैन्य होतं, इतर मित्रांनी आपलं सैन्य माघारी बोलवून घेतलं, पण रशियाने तसं केलं नाही. रशियाने इराणवर जबरदस्ती करून जो एक स्वस्तामध्ये आणि दीर्घकालीन असा तेल करार हा घडवून आणला आणि दबाव टाकला इराणवर. तर इराण त्यावर तयार झालं आणि त्यांनी तेल करार हा दीर्घकालीन कालखंडासाठी केलेला दिसतो. त्यानंतर ग्रीकमध्ये जे काही गृहयुद्ध सुरू झालं होतं किंवा यादवी युद्ध सुरू झालं होतं. आता गृहयुद्ध किंवा यादवी युद्ध म्हणजे कसं की एकाच देशात आणि त्या देशातलेच दोन गट ज्यावेळी एकमेकांच्या पुढे उभे टाकतात त्याला गृहयुद्ध किंवा यादवी युद्ध असं म्हटलं जातं. सपोजली आपण अब्राहम लिंकनच्या काळामध्ये अमेरिकेतलं यादवी युद्ध हे आपल्या इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. तर ग्रीकच्या गृहयुद्धामध्ये जो काही सोव्हिएत रशिया असेल या सोव्हिएत रशियाने हस्तक्षेप केला. हस्तक्षेप केल्यानंतर त्याने काय केलं की जे काही पारंपरिक सरकार असेल त्या पारंपरिक सरकारला विरोध दर्शवून जे साम्यवादाचे पुरस्कर्ते होते त्या साम्यवादी नेत्यांना स्टॅलिनने आपला पाठिंबा दिला आणि भरघोस अशी मदत केली. आणि त्या ग्रीकमध्ये की एक ठरलेलं होतं की ग्रीकवर इंग्लंडचं नियंत्रण असेल, परंतु इंग्लंडला ग्रीकमध्ये याने सोव्हिएत रशियाने प्रवेशास बंदी आणून टाकली. म्हणजे एक अकारण असं हस्तक्षेप हा सोव्हिएत रशियाने केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर तुर्कस्तान असेल तर तुर्कस्तानमध्ये पण याच प्रकारची परिस्थिती ही सोव्हिएत रशियाने निर्माण केली होती. त्यानंतर वास्फोरस हे जे काही ठिकाण होतं या ठिकाणामध्ये त्याने आपली एक सैन्य छावणी निर्माण केली होती आणि सैन्य छावणी निर्माण केल्यानंतर तुर्कस्तानमध्ये अंतर्गत असा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप हा स्टॅलिन करत होता. आणि मग हे सर्व जो काही असेल ही परिस्थिती निर्माण झालेली. आता ही परिस्थिती जे काही भांडवलवादी देश असतील या भांडवलवादी देशांच्या दृष्टिकोनाने एक धोकेदायक होती. कारण भांडवलवाद्यांना काय वाटत होतं की मुक्त अर्थव्यवस्था असावी, मुक्त व्यापार असावं, या अशा प्रकारचं त्यांचे धोरण होते. परंतु स्टॅलिन काय करत होता तर स्टॅलिन पूर्ण युरोप असेल त्या युरोपावर आपलं साम्यवादाचं सावट हे युरोपच नाही तर पूर्ण जगावर आपलं नियंत्रण असावं या हालचालीत असलेला स्टॅलिन दिसून येतो. मग यावेळी काय झालं की जो चर्चिल होता, आता चर्चिल इंग्लंडचे पंतप्रधान, चर्चिलने ट्रुमनची भेट घेतली आणि ट्रुमनची भेट घेतल्यानंतर त्यांचा एक विचार विस्मत झाला की जो काही साम्यवाद असेल
या साम्यवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करावी लागेल, आणि यामधूनच ट्रुमन सिद्धांताचा जन्म झालेला आपल्याला दिसून येतो. आता ट्रुमन सिद्धांत हा मार्च 1947 ला अस्तित्वात आला. आता या ट्रुमन सिद्धांतानुसार असं ठरवण्यात आलं की जे ग्रीक आणि तुर्कस्तान असेल किंवा इतर जे काही देश असतील की त्या देशांना साम्यवादाने पछाडलेला आहे, या अशा देशांना आर्थिक मदत करणे. परंतु आर्थिक मदत ही प्रत्यक्ष मदत नाही. सपोजली की जगाला असं दाखवायचं नाही की आम्ही साम्यवाद रोखण्यासाठी ही मदत करत आहोत आणि त्यांना आमच्याकडे खेचत आहोत, तर हे प्रत्यक्ष मदत नव्हती. तर त्यांनी कारण कोणतं पुढे दाखवलं, तर त्यांनी कारण दाखवलं की सदरील देशामध्ये उपासमार असेल, दारिद्र्य असेल, मागास अवस्था असेल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भूकमारी असेल, महामारी असेल, किंवा मग जे काही त्यांची विस्कळीत स्थिती झाली असेल महायुद्धामुळे, तर त्यांची पुनर्बांधणीसाठी आम्ही स्वतः या देशांना आर्थिक मदत करीत आहोत, या असं ट्रुमनने दाखवलं. आता ट्रुमनने याच्यासाठी $400 मिलियन इतकं जे काही अर्थसहाय्य होतं, हे अर्थसहाय्य या देशांना देण्याचं ठरवण्यात आलं. आणि याच्यात महत्वपूर्ण देश होते ते ग्रीक आणि तुर्किस्तान. आता या तुर्कस्तान आणि ग्रीक निवडण्याचं एकमेव कारण असं होतं की सपोजली या देशांना आर्थिक मदत केली, आर्थिक मदत केल्याने काय होईल, तर हे देश जे आहे हे देश आकर्षित कोणाकडे होतील, अमेरिकेकडे. अमेरिकेकडे आकर्षित झाल्याने काय होईल की जो समाजवाद असेल किंवा साम्यवाद असेल, या साम्यवादाला हे देश थारा देणार नाही किंवा त्याच्याकडे आकर्षित न होता भांडवलवादाकडे आकर्षित होतील, आणि अमेरिका जसं म्हणेल तसे हे देश वागू लागतील. आता हे देश वागू लागतील म्हणजे कसं की एखाद्याने जर आपली मदत केली तर कृतज्ञता म्हणून आपण त्याला पाठिंबा देत असतो. या प्रकारचं जे काही तंत्र होतं, हे तंत्र ट्रुमनने वापरलेलं दिसून येतं. आता ट्रुमनचा जो सिद्धांत होता त्याचं वरवर पाहता जर बघितलं तर वरवर पाहता असं दिसून येतं की जे मागास किंवा अविकसित देश असतील, या अविकसित देशांना त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी ट्रुमन हा अर्थसहाय्य करतोय. परंतु त्याची जे काही कुटील कावा होता, तो अंतर्गत कुटील कावा असा होता की सपोजली या मागास देशांना आपण अर्थ सहाय्य केलं किंवा आर्थिक मदत केली, तर यामुळे काय होतील, ते आपल्याकडे आकर्षित होतील. आणि आपल्याकडे आकर्षित झाल्यामुळे जे काही सोव्हिएत रशिया जो होता की त्याला असं वाटत होतं की पूर्ण जगावर आपलं साम्यवादाचं सावट असावं, तर हा मनसुबा ऑटोमॅटिकली उद्ध्वस्त इथं अमेरिकेने केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याने मुक्त अर्थव्यवस्था किंवा मुक्त व्यापार जे काही असेल, ते जे काही धोरणं असतील, ते धोरणं ग्रीक आणि तुर्कस्तान यामध्ये राबवलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर दुसरी जी काही एक सिद्धांत होता किंवा आर्थिक मदतीवर होता. आता बघा, ट्रुमन सिद्धांत जो आहे तो ग्रीक आणि तुर्कस्तान किंवा रशियाचा जिथं हस्तक्षेप होता जास्त प्रमाणात, तो हस्तक्षेप टाळण्यासाठी हा ट्रुमन सिद्धांत राबवलेला दिसून येतो. परंतु मार्शल प्लॅन जो होता, आता मार्शल प्लॅनचं एक असं होतं की मार्शल प्लॅन हा पश्चिम युरोपाच्या पुनर्निर्मितीसाठी आणि बांधणीच्या नावाखाली हा निर्माण केला गेला होता. आता मार्शल जो होता, मार्शल सुद्धा साम्यवादाचा कट्टर विरोधक होता आणि त्याला असं वाटत होतं की पूर्ण युरोपामधून या साम्यवादाचे पाडेमुडे नष्ट व्हावे, यासाठी त्याने जे काही हेनरी ट्रुमन असतील यांच्याकडे आपली एक योजना पाठवली. त्या योजनेमध्ये पश्चिम युरोपची जी काही पुनर्निर्मिती करायची आहे, त्या पुनर्निर्मितीसाठी $13 बिलियन म्हणजे अब्जावधी. आता बघा, $400 मिलियन हे ग्रीक, तुर्कस्तान किंवा इराण किंवा जे छोटे छोटे देश आहेत त्यांना आकर्षित करण्यासाठी $400 मिलियन योजना कोण राबवते, ट्रुमन. त्यानंतर जो काही मार्शल असेल, तो मार्शल योजना कशी राबवतोय की पश्चिम युरोप जो असेल त्या पश्चिम युरोपाची पुनर्निर्मिती करायची आहे, त्यासाठी $13 बिलियन या $13 बिलियन
अर्थसहाय्य देण्यात यावं. आता यामध्ये काय होतं की युरोपामधून आता तत्कालीन कालखंडात काय होतं की महायुद्ध संपल्यानंतर जे युरोपियन देश असतील हे युरोपियन देश यांची जी काही अर्थव्यवस्था असेल ही अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली होती आणि अर्थव्यवस्था ढासळल्यामुळे यांचा जो काही आकर्षण होतं हे आकर्षण जास्त करून साम्यवादाकडे झुकलेलं आपल्याला दिसून येत आहे. तर या देशांना पुन्हा आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी यांना आर्थिक मदत करणं हे इथं अमेरिकेने महत्वपूर्ण ठरवलं. आता हे करत असताना मार्शल प्लॅनमुळे काय झालं की जो तो देश आपल्याला आर्थिक सहाय्य मिळेल आणि आपली परिस्थिती ही सुधारेल याच्यामुळे अमेरिकेकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना आपल्याला या 1947च्या कालखंडामध्ये दिसून येतं. त्यानंतर जो ट्रुमन डॉक्ट्रिन असेल किंवा मार्शल प्लॅन असेल याच्या विरोधात किंवा यांचा जो काही प्रभाव असेल हा प्रभाव कमी करण्यासाठी सोव्हिएत रशिया जे असेल त्या सोव्हिएत रशियाने पण कॉमिनफॉर्म नावाची एक योजना राबवलेली आपल्याला दिसून येत आहे. आता सप्टेंबर 1947 मध्ये कॉमिनफॉर्म ही योजना सोव्हिएत रशियाने राबवलेली दिसून येते. याचा मुख्य उद्देश असा होता की युरोपमध्ये साम्यवादी सरकार स्थापन करणे. म्हणजे जे काही देश असतील छोटे छोटे देश त्यांचं एक युनियन तयार करायचं, त्या युनियनला आपल्या बाजूने घ्यायचं आणि एक आपण बघितलं की जितकं संख्याबळ ज्यांच्याकडे किंवा जितक्या देशांचा पाठिंबा तितकं वर्चस्व जास्त, असं एक त्यांनी सूत्र या शीतयुद्ध कालखंडामध्ये राबवलेलं दिसून येतं. त्यानंतर युरोपमध्ये या कॉमिनफॉर्मच्या सहाय्याने कम्युनिस्टांचं सरकार स्थापन करणे, तसेच जो काही भांडवलवाद वाढत आहे त्या भांडवलवादाला रोखणे किंवा भांडवलवाद नष्ट करणे हे महत्वपूर्ण जे काही धोरण होतं ते महत्वपूर्ण धोरण हे कॉमिनफॉर्म जी काही योजना असेल या कॉमिनफॉर्म योजनेने राबवलेली दिसून येतं. परंतु ज्यावेळी आपण ट्रुमन डॉक्ट्रिन आणि मार्शल प्लॅन यांची तुलना ही कॉमिनफॉर्मशी करतो त्यावेळी आपल्याला इथं एक दिसून येतं की इथं या दोन्ही ट्रुमन सिद्धांत किंवा मार्शल प्लॅन मध्ये काय होत आहे तर अमेरिका हे अर्थसहाय्य करत आहे, म्हणजे आर्थिक मदत करते आहे. परंतु कॉमिनफॉर्म मध्ये आपण काय बघतोय तर कॉमिनफॉर्म मध्ये सोव्हिएत रशिया अर्थसहाय्याची कोणतीही तरतूद करत नाहीये की आपण अर्थसहाय्य देऊ अशी तरतूद दिसत नाहीये. आता अशी तरतूद न दिसण्याचं कारण कसं की एक जर आपण विचार केला तर अमेरिका आणि रशिया यांची जर तुलना केली तर अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जे काही जास्त श्रीमंत असेल तो अमेरिका असलेला दिसून येतोय. रशियाचं फक्त वरवरचं दिसत होतं, कारण नंतरच्या कालखंडामध्ये ज्यावेळी आपण बघतो निकिता ख्रुश्चेवच्या कालखंडामध्ये की जे काही स्टॅलिन होते त्या स्टॅलिनचे पुतळे पण पाडण्यात आले होते, कारण स्टॅलिन हा आणि रशिया हा वरून जरी बळकट दिसत असला तरी आतून तो खंगलेला होता. अशी टीका बहुतेक इतिहासकार हे करताना दिसून येतात. कारण सपोजली काय असतं की फक्त वरवर श्रीमंती दाखवायची पण अंतर्गत ज्या काही समस्या असतात त्या समस्यांना सोव्हिएत रशिया मोठ्या प्रमाणात तोंड देत होता. त्यामुळे त्याने कॉमिनफॉर्म जी काही योजना राबवली त्या कॉमिनफॉर्म योजनेमध्ये अर्थसहाय्याची तरतूद केलेली दिसून येत नाही की आपण एखाद्या देशाला अर्थसहाय्य करू. आणि त्यानंतर ज्यावेळी स्टॅलिन जे होते तर स्टॅलिनने असं मत मांडलं की अर्थसहाय्य जर आम्ही केलं इतर राष्ट्रांना तर तो पण एक प्रकारचा भांडवलवाद होऊ शकतो, त्यासाठी आम्ही अर्थसहाय्याची तरतूद या कॉमिनफॉर्म मध्ये केलेली नाही. परंतु जे त्यांचे मित्र राष्ट्र असतील किंवा जे युनियनचे राष्ट्र असतील किंवा ज्या राष्ट्रांमध्ये साम्यवाद हा विकसित स्वरूपात असेल अशा राष्ट्रांना सोव्हिएत रशिया हे अर्थव्यवस्था कशी सुदृढ होईल ही अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी मार्गदर्शन करत असलेली आपल्याला दिसून येते. तसेच जे काही संशोधनात्मक कार्य असतील किंवा सॅटेलाइट बद्दल असेल, उपग्रह निर्मितीबद्दल असेल तर याबद्दल जे काही साहित्य आणि साधने याचा पुरवठा सुद्धा सोव्हिएत रशिया हे आपल्या मित्र
जो काही गट असेल त्या गटाला करत असे. तसेच व्यापारामध्ये जे काही समतोल होता त्या व्यापाराबद्दल समतोल किंवा सहसंबंध वाढवण्याचे काम सोव्हिएत रशिया करताना आपल्याला दिसून येतं. सपोजली जर आपण याच्यावर एक नजर टाकली आणि नजर टाकून जर भारताला यामध्ये जर घेतलं तर भारताला अमेरिका सुद्धा मदत करते आणि रशिया सुद्धा मदत करते तत्कालीन कालखंडामध्ये. आता मदत करण्यामागचं एक असं कारण होतं की भारत हा जो होता तो अलिप्त होता. मग यामध्ये अमेरिका मदत करण्याचं कारण असं की भारताने रशियाकडे झुकू नये आणि रशिया मदत करते की भारताने अमेरिकेकडे झुकू नये. कारण आपण एक असं म्हणतो की रशियाने भारताला खूप मदत केलेली आहे, पण तसं नाही. तर यांचे हे कुटील कारस्थाने होते. कोणाचे? अमेरिका आणि रशियाचे. की एक फक्त आपणच महाशक्ती बनावं आणि आपल्या गोटामध्ये सर्व देश यावे ही एक नीती असलेली आपल्याला इथं दिसून येतं. तो झाला अवांतर मुद्दा. परंतु जर आपण ट्रुमन, मार्शल आणि कॉमिनफॉर्म या तिन्ही योजनांबद्दल माहिती घेतली तर या माहितीमध्ये आपल्याला एक असं जाणवतं की अमेरिका असो की रशिया असो ते त्यांची जी विचारसरणी आहे ती विचारसरणी इतर देशांवर लादताना दिसून येत आहे. आणि यामध्ये जरी ते मदत करत असले तरी त्यांचा स्वस्वार्थ इथं असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा एक असा पॉइंट येतो, एक मिनिट, पुढचा पॉइंट आहे पश्चिम जर्मनीची नाकेबंदी. आता बघा, ज्यावेळी अडॉल्फ हिटलर यांनी आत्महत्या केली, आत्महत्यानंतर जे काही जर्मनी असेल या जर्मनीवर मित्र राष्ट्रांनी प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर इथं त्यांचे आर्थिक संबंध जुडले गेले आणि जर्मनीचं विभाजन झालं. आता विभाजन का झालं तर जे काही भांडवलशाही मित्र असतील किंवा भांडवलशाही देश असतील, अमेरिका आणि इंग्लंड यांनी पश्चिम जर्मनीच्या भागावर आपलं नियंत्रण मिळवलं आणि पूर्व जर्मनी जे असेल ते पूर्व जर्मनी हे सोव्हिएत रशियाच्या ताब्यात आलं. ओके, आता याचं विभाजन झालं. आता विभाजन होत असताना 1 जून 1948 रोजी हेनरी ट्रुमन यांनी एक घोषणा केली. ती घोषणा अशी केली की 29 जून 1948 ला जे जर्मनीचा जो काही पश्चिमेकडील प्रांत आहे पश्चिम जर्मनी, हे पश्चिम जर्मनी एक नवीन राष्ट्र निर्माण होईल. कधी? 29 जूनला होईल. ही घोषणा कधी करतोय अमेरिका? तर 1 जून 1948 ला. त्यानंतर पश्चिम जर्मनी मधील जी काही अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था प्रबळ करण्यासाठी इथं एक नवीन चलन हे निर्माण केलं जाईल. म्हणजे चलन जे आहे ते चलन निर्माण केलं जाईल. आधी इथं चलन जे होतं ते मार्क्स होतं, म्हणजे आपण पहिल्या महायुद्धामध्ये पण बघितलं होतं आणि सद्यस्थितीमध्ये पण तेच आहे. परंतु हा जो काही निर्णय होता हा निर्णय स्टॅलिनला मान्य नव्हता. आता एखाद्या शेजारील प्रांतामध्ये नवीन चलन निर्माण करणे म्हणजे एक अर्थव्यवस्था जे आहे ते डळमळीत करण्याचं एक कुटील कारस्थान अमेरिका आणि जो इंग्लंड असेल याचं असलेलं इथं स्टॅलिनला वाटलं. कारण जे जवळजवळ असणारे पश्चिम जर्मनी आणि पूर्व जर्मनी, सपोजली एका याच्यामध्ये चलन अलग आणि एकात अलग, त्यामुळे थोडा गोंधळ होईल. आणि यानंतर काय होईल, सपोजली नवीन देश निर्माण होतोय तो, तर पूर्व जर्मनीकडचे लोक कुठे जातील? ते पश्चिम जर्मनीकडे आकर्षित होऊ शकतील. कारण की तिथं अर्थव्यवस्था ही प्रबळ होती आहे. कारण जर आपण स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत जर विचार केला तर फक्त अर्थव्यवस्थेच्या जोरावर अमेरिकेने आपला हस्तक्षेप हा बहुतेक अशा राष्ट्रांमध्ये केलेला दिसून येतोय. आता यांची अर्थव्यवस्था प्रबळ का होती अमेरिकेचे, तर आपण आधीपासून बघतच येतोय.
की 2 महायुद्ध कालखंडामध्ये जो काही संपत्ती असेल किंवा नफा असेल, तो नफा मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध साहित्य तयार करत असताना अमेरिकेने घेतलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर या पश्चिम जर्मनीमध्ये जे नवीन राष्ट्र तयार होईल आणि तिथं जे चलन होईल त्या चलनाचं नाव त्यांनी ठरवलं बायझोनिया. बायझोनिया. तर या बायझोनियाचा अर्थ असा होतो की बाय म्हणजे 2, कार्बन डाय बाय, असं जे काही आहे मोनो बाय ट्राय, तर हा जो काही बाय आहे BI बाय, तर याचा अर्थ होतो 2. आता 2 कोण होते? तर 2 जे देश होते ते होते संयुक्त राष्ट्र अमेरिका आणि इंग्लंड, किंवा आपण त्याला युनायटेड किंगडम म्हणतो. हे 2 देशांचं नाव आणि झोन म्हणजे क्षेत्र. आता पश्चिम जर्मनी हे जे होतं हे कोणाच्या कंट्रोलमध्ये होतं? तर ते अमेरिका आणि इंग्लंड. तर यांनी त्या चलनामध्येच त्यांचं नाव टाकलेलं होतं बाय झोनिया, म्हणजे बाय प्लस झोन, 2 क्षेत्र. परंतु याला ना स्टॅलिनने विरोध केला. आता स्टॅलिनने विरोध करताना असं मत मांडलं की सपोजली नवीन देश जर निर्माण झाला आणि यांचं चलनही निर्माण झालं तर हे मारक कोणाला ठरेल? हे मारक तर पूर्व जर्मनीला पण ठरेल आणि जो काही साम्यवाद आहे या साम्यवादावर पण त्याचा विपरीत असा परिणाम घडून येईल. यासाठी स्टॅलिनने याला पूर्णपणे विरोध केला. आणि पूर्णपणे विरोध केल्यानंतर स्टॅलिनने पुढील पाऊल असं उचललं की त्यांनी जर्मनीचे जितके रस्ते असतील ते रस्ते बंद केले, म्हणजे पूर्ण ब्लॉक. त्यानंतर रेल्वे मार्ग असेल किंवा जे काही संपर्क तारा असतील की एखाद्या इकडचा संपर्क तिकडे संपर्क तारा ज्या होत्या की संपर्क करण्याचं माध्यम, तर त्या तारा पण तोडून टाकल्या होत्या. त्यानंतर रेल्वे रूट जे असतील ते रेल्वे रूट पण बंद केले होते. त्यानंतर पश्चिम जर्मनीमधील ज्या काही वीज होती किंवा लाईट होती, ती लाईट पण ज्या लाईटच्या वायर्स असतील त्या वायर पण कट करून टाकल्या होत्या, किंवा जो काही वीज पुरवठा असेल तो वीज पुरवठा स्टॅलिनने खंडित केलेला दिसून येतोय. तसेच या जर्मनीमधील जे काही पाणी व्यवस्था असेल ती पाणी व्यवस्था पण बंद केली होती. यामुळे काय झालं की पश्चिम जर्मनी जे असेल ही पश्चिम जर्मनी पूर्ण हतबल झाली. म्हणजे आता काय करावं हेच त्यांना समजत नव्हतं. आणि हे असं घडत असताना त्याने काय केलं होतं, फक्त दिवसातून 4 तास जे असेल तर दिवसातले 4 तास हे पश्चिम जर्मनीला वीज किंवा पाणी किंवा इतर या सुविधा दिल्या जातील. परंतु जे 20 तास असतील 24 तासामधले, ते 24 तासामध्ये पूर्ण बंद राहिले. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नाकेबंदी केलेली दिसून येत आहे. आता या नाकेबंदीचा विपरीत परिणाम असा झाला की जे काही पश्चिम जर्मनी असेल या पश्चिम जर्मनीमध्ये भूकमारीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. कारण काय, तर पश्चिम जर्मनीमध्ये पाणी नाही, वीज नाही किंवा इतर सोयी सुविधा नाही. तर जे काही लोकशाही देश असतील किंवा ज्यांचं या क्षेत्रावर किंवा या पश्चिम जर्मनीवर ज्यांचं वर्चस्व होतं ते म्हणजे अमेरिका आणि इंग्लंड, यांनी काय केलं तर यांनी विमान मार्गे किंवा हवाई मार्गे पश्चिम जर्मनीला मदत केलेली दिसून येते. परंतु या मदतीचा जर आपण एक विचार केला तर रस्ते किंवा जे काही रस्ते आणि रेल्वे किंवा संपर्क करण्याचे जे काही साधने असतील हे पूर्ण खंडित केलेले आहे. त्यामुळे एकमेव असा उपाय होता, तो उपाय म्हणजे हवाई मार्गे पश्चिम जर्मनीला मदत करणे. आता या मदतीमध्ये पाहिजे तेवढा म्हणजे किंवा पाहिजे तेवढी मदत होत नव्हती आणि मदत कोणाला करायची ते पण दिसत नव्हतं. कारण हेलिकॉप्टर असतील किंवा विमान असतील, या विमानामधून जे काही जेवणाचे पॉकेट असतील किंवा चॉकलेट असतील, बिस्किट असतील किंवा ड्रायफ्रूट असतील, हे फक्त वरून सोडण्यात येत असत. आणि त्यामुळे काय की जनतेमध्ये एक गोंधळाची परिस्थिती निर्माण व्हायची. म्हणजे वरून काहीतरी खाद्यान्न टाकायचं, ज्याच्या हाती आलं त्याच्या हाती. आणि एक असं झालं होतं की दिवसातून
दर 3 मिनिटाला एक विमान यायचं. कारण एवढी जनता, एवढे लोक, तर एवढ्या लोकांसाठी अन्न आणायचं कुठून? आणि अन्न आणायचं तर आणायचं ते आकाशातून. आणि पूर्ण म्हणजे आकाशामध्ये हे नुसते विमानच दिसत असे पश्चिम जर्मनीमध्ये या कालखंडामध्ये. आता मग काय झालं की 30 सप्टेंबर 1949 रोजी जो काही स्टॅलिन होता, या स्टॅलिनने ही नाकेबंदी उठवली. आता नाकेबंदी काय उठवली? कारण जो अमेरिका आणि इंग्लंड यांनी काय ठरवलं होतं जून 48 मध्ये की एक नवीन देश निर्माण होईल आणि एक नवीन चलन आम्ही निर्माण करू. आता त्याच्या विरोधात याने स्टॅलिनने नाकेबंदी लागून दिली. मग अमेरिका आणि इंग्लंड यांनी माघार घेतली की आम्ही हे नवं राष्ट्रही निर्माण करणार नाही आणि जे चलन असेल ते चलन पण नवीन करणार नाही. त्यामुळे जे काही स्टॅलिन असेल त्या स्टॅलिनने ही नाकेबंदी उठवलेली दिसून येते. आणि नाकेबंदी उठवल्यानंतर जे काही पश्चिम जर्मनी असेल ते पश्चिम जर्मनी पुन्हा पूर्वपदावर की जशी परिस्थिती होती तशा परिस्थितीवर येताना दिसत आहे. म्हणजे जर आपण एक विचार केला तर इथं कसं आहे की आपला अंतस्थ हेतू जो असेल तो अंतस्थ हेतू साध्य करण्यासाठी जे काही महाशक्ती असतील त्या महाशक्तींनी वेगवेगळ्या अशा उपाय किंवा नीती या राबवलेल्या आपल्याला दिसून येतात. या अशा प्रकारे आपल्याला या घटकाबद्दल माहिती